शिरूर शहरात मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मोबाईल टॉवर आहेत आणि ते काढण्यात आहे. त्यांनी त्याला 52 आणि 54 नोटिसा दिलेल्या आहेत. पण ह्याच्यात आपण एक वेगळी सूचना केलेली आहे. तुमचं आमचं एखादं घर आहे, जागा मालक आपण आहे, जागा मालक आपण आहे. आपण आपलं घर बांधलं, आपल्या जागेत आपलं घर बांधतो. आपण वार्षिक करपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, पाणी तर सांगता पाणीपट्टी देतो. पण आपण त्याच्यात अशी एक मागणी केली, म्हणजे महाराष्ट्रातली ही पहिली मागणी असेल. जिओचे पोल उभे आहेत. आता उद्या रिलायन्सचे काय त्या CNG टोरंटोवाल्याचे लाईन आलेली, ते आपल्या जीवावरती पैसे कमवतात आपल्या जागेत, मग त्यांनाही कर लावा अशी आपण मागणी केलेली. टावर हे ज्या काय फायबरच्या ऑप्टिकल फायबरच्या ज्या हे आहेत, लाईन आहेत, केबल आहेत तुमच्या, त्यांना पण टॅक्स लावा आणि जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल असं आपण त्याच्यात त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे. परंतु तो महाराष्ट्राचा धोरणात्मक निर्णय आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. विजेच्या खांबातून वीज चोरी, त्यांनी त्याच्यामध्ये त्याला 20,000 रुपये दंड केलेला आहे. वीज बिल भरून घेतले 1 महिन्यात. तेच ना आपल्या वाडीच्या रोडचं. हा, हे नगरपालिकेतले. हे नगरपालिकेच्या पटांगणामध्ये आपला एक ठेकेदार लाईटी त्या जे काही वेल्डिंग कटिंगचं काम होतं तो ते ह्याच्यातून लाईट घेत होता. मग ते आम्ही निदर्शनास आणून दिलं. मग त्यांनी त्या 2 महिन्याचं बिलाचं हे तफावत तपासली आणि त्या तफावतीच्या आधारे त्यांच्या असं निदर्शनास आलंय का आपल्या 18,000 रुपयाचं बिल वाढलेलं आहे. म्हणजे ती लाईट त्यांनी वापरलेली म्हणून त्याला 20,000 रुपये दंड, त्याची जी अनामत रक्कम आहे त्याच्यातून कट करून गेला. म्हणजे 20,000 रुपये नगरपालिकेचा फायदा झाला आपल्या एका कागदामुळं. जिओ कंपनीचे पोल, तर त्याच्यात त्यांनी रस्ते अरुंद आहेत, त्याच्यामुळं एखाद 2 काय आलेलं आहे, तर त्याच्यात आपण एकदा स्थळ पाणी करू, असंच ना, स्थळ पाणी करून त्याच्यावरती आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या स्थळ पाणीला म्हणजे उद्या टोरंटोची स्थळ पाणी त्याच्यात तुम्ही पण असणार आहेत. म्हणजे काय आम्ही परस्पर काही गोष्टी हे करणार, त्याच्यात आम्ही सांगितलं की आम्ही समाजातली सगळे लोक, गावातले सगळे जबाबदार माणसं बोलू आणि त्यांच्या निदर्शनास आणून देऊ असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि ते सुद्धा तुम्हाला बोलवणार आहेत. STP प्लॅनची देखील आता त्यांनी निविदा ऑनलाईन केलेली आहे आणि आता काही काळात STP प्लॅन सुद्धा पूर्ण क्षमतेने चालू होणार आहे. म्हणजे आपली जी मागणी होती STP प्लॅन शिरूर नगर परिषदेचा बंद आहे ते त्यांनी मान्य केलं. 13वा विषय होता टोरंटो गॅस लाईन. आता हे ॲक्च्युली टोरंटो गॅस लाईनची जी लाईन आहे ना ती आपल्या ह्याच्यात आहे, DP रोडमध्ये आहे. आणि परत अशोक पवारांच्या घरापासून म्हणजे रघुनाथ दादांच्या घरापासून ST स्टँडपर्यंत जी आलेली आहे, तर ती आपला रस्ता खोदून आलेली, त्याच्यावरती निर्णय 15 दिवसात टोरंटोचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. त्यांच्यासमोर आपल्याला सगळ्याला स्थळ पाणी करायची आणि मग त्याच्यावरती शिरूर नगरपालिका निर्णय. आपली मागणी तर काढून टाकायचं अशी आहे, परंतु आता त्याच्यात त्यांनी 1,38,000 रुपयाचा दंड त्यांना केलेला आहे आणि रस्ता करून घेण्याची जबाबदारी देखील नगरपालिका ती जबाबदारी घेत आहे. तर त्याच्यावरती आपल्याला जेव्हा स्थळ पाणीला येतील तेव्हा आपण सगळेजण त्यावेळेस असनच. आता त्यांनी त्याच्यात 1,38,860 रुपयाचा दंड केला आहे. यापूर्वी देखील 25,000 रुपयाचा दंड केलेला आहे. म्हणजे असे 2 दंड मिळून आपल्याला जवळ 2 लाखाच्या आसपास, 2.25 लाखाच्या आसपास शिरूर नगरपालिकेला ते मिळालेले आहे. मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेच्या भ्रष्टाचाराबाबत त्याच्यावरती आता आपण माहिती अधिकारात मागितलेलेच आहे. ते आल्यावर आपण ते तुम्हाला देऊच. ते ठाम आहेत पण आपण रीतसर माहिती घेऊ. कालही ते ठामपणे सांगितलं त्यांनी. 1,017 पुतळ्यांवर आम्ही निर्बीजीकरण 1,017 पुतळ्यांवर आम्ही निर्बीजीकरण केलेले आणि मी स्वतः पाहिलेले. आम्ही कालही त्यांना विरोध केला आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की गावामध्ये 20 कुत्रे पकडले होते. ते मारुतीवाडीतल्या लोकसेवा शाळेमध्ये ज्या खोलीमध्ये डांबण्यात आले होते. सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ठोस पावले उचलणे. तर त्यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी TDRच्या माध्यमातून जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न शिरूर नगर परिषदेच्या वतीने चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच जमीन मालकाबरोबर जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रयत्न चालू आहे. त्यापैकी सर्वे नंबर 32 मध्ये 20 गुंठे जागा प्राप्त झालेली आहे. आणि सदर जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेसाठी ॲपच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देणार आहेत.
आणि एकूण एकूण 11 सफाई कर्मचाऱ्यांचे घरकुल योजनेचे अर्ज भरले आहे. संबंधिताला तत्काळ या योजनेद्वारे लाभ देण्यात येईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे नगरपालिकेतील काही सफाई कामगारांचे त्यांचे फॉर्म भरून झाले, त्यांना भविष्यात लवकरच घरकुल मिळणार. आता सगळ्यात मोठा एक शेवटचा एक प्रश्न आहे ह्याच्यातला, हे सफाई कर्मचाऱ्यांना व्हायरल झालेल्या क्लिप संदर्भात जबाबदारांवर कारवाई करण्याबाबत, म्हणजे आला परत बर्गेचा विषय. तर याच्यात असं होतं, मध्यंतरी एक गणेश दत्तू मोरे ना बापू, गणेश दत्तू मोरेची एक क्लिप गावात फिरत होती की ज्याच्यामध्ये तो स्पष्ट म्हणतोय की बर्गे मला जेवायला जाऊन देत नाही, माझ्याशी जातीवाद करतोय, मला त्रास देतोय, आम्हाला वेगवेगळी आमची कामं नाही ती कामं करायला होतं, असं ते हे होतं. त्याच्यावरती आम्ही काही त्याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं, पण आम्ही 2 दिवसांनी ती क्लिप आम्ही स्वतः परत व्हायरल केल्यावर आमच्याच विरुद्ध तक्रार दिली बर्गेनी ह्याला दुर्वा साहेबांना की हे मला जाणीवपूर्वक नेहमी त्रास देतात. त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दिलेली, त्या अनुषंगाने त्याला नोटीस काढलेली होती, त्याच्यात त्यांनी खुलासा मागितला होता. तर तो 2013 पासून बर्गे हा स्वच्छता निरीक्षक आहे आणि तो 2013ला त्याचे 4 ब्लॉकेज आहेत. कुठं 84%, कुठं 85%, कुठं 80%, कुठं नाही बर्गेच त्यांनी तो खुलासा दिला आमच्या ह्यानी. हा ब्लॉकेज आहे. आणि त्याच्यात त्यांनी त्या डॉक्टरचं नाव सांगितलं की म्हणले त्यावेळेस जर मी ऑपरेशन केलं असतं तर मी जगू शकत नव्हतो. म्हणजे जर स्वच्छता आरोग्याचा विभागाचा प्रमुखच जर अनफिट असेल तर 2013 पासून त्यांनी आतापर्यंत काम कसं काय केलं, असा प्रश्न आहे ना. त्याची बायपास होऊ शकत नाही. त्याला निरीक्षक, आरोग्याचा निरीक्षक तोच अनफिट आहे, तोच त्याचं शरीर तंदुरुस्त नाही आणि तो शहराचं आरोग्य नीट करायला नाही. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की 2013 पासून हा 2025 पर्यंत आजही काम करतोय. 2013 मध्ये जर 4 ब्लॉकेज आहे तर 25 ची परिस्थिती काय असेल. आणि वय वर्ष 50 झाल्यानंतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची मेडिकल फिटनेस द्यावं लागतं. तर ह्याची का नाही घेण्यात आली. आणि जर हा 2013 मध्ये सांगतोय मी अनफिट आहे तर हा काम कसं करतो नगरपालिका. हे सगळे विषय आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले. आणि मग त्याच्यावरती त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्याधिकारी महोदयांना सूचित केलेला आहे. त्या ठिकाणी कोण हो त्याच्या 17 नंबर आणि हे मुख्य कुणी नवीन स्वच्छता निरीक्षक नेमायचा 16ला सुपूर्द करायचा आणि त्याला सक्तीच्या रजेवर टाकण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांचे आहेत. दुर्वा साहेबांच्या सूचनेवरून 16 तारखेला त्यांनी आदेश काढायचा की तू सक्तीच्या रजेवर आहेस असा आदेश सोमवारी त्यांनी द्यायचं, हे स्पष्ट झालेलं आहे. तो उद्या आदेश निघणार आहे. तो उद्या सोमवारी निघल्यानंतर तुम्हाला पाठवण्यात चौकशी पण लागली का? हा आता हे येणार ना सगळं त्याच्यात. ते सक्तीचे रजा म्हणजे तो त्या सगळ्या टप्प्यातून जाणार आहे. चौकशी लागली का बर्गेची चौकशी? म्हणजे शिरूर शासकीय कर्मचाऱ्याची नोकरीच्या कार्यकालातली सक्तीची रजा म्हणजे ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. असते त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि नमस्कार, मी महबूब जैनुद्दीन सय्यद, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष. 10 जून 2025 पासून मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करत होतो. शिरूर शहरातील महत्त्वाच्या काही प्रश्नांवर, जे प्रश्न गेले 2 ते 2.5 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये भंगार साहित्याची विल्हेवाट ती जवळजवळ 30 ते 40 लाख रुपयाची आहे. फुटपाथवर, शिरूर शहरातील फुटपाथवर दिवसेंदिवस अतिक्रमण होत आहे. शहरातील पूररेषेमध्ये 2 ते 3-2.5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झालेली आहेत. आणि त्याचबरोबर घनकचरा जो शहराचा मुख्य विषय आहे, ज्याची बिलं शास्त्रोक्त पद्धतीने न होता ती काढण्यात आलेली आहेत. शहरात बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे. मोबाईल टावर्स उभे आहेत. नगरपालिकेच्या इमारतीमधून वीज चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्याचबरोबर शहरात आता कळीचा जो मुद्दा आहे श्वान म्हणजे भटके कुत्र्यांचा, तोही लय महत्त्वाचा विषय होता.
शहराचा जो STP प्लॅन्ट आहे मल निस्तारण केंद्राचा, तोही 2-3 वर्षापासून बंद होता. त्याचबरोबर आता जे टोरंटो गॅस कंपनी आहे ती शहरामध्ये गॅस पाईपलाईन टाकत आहे, त्याबाबत असे महत्त्वाचे विषय ते घेऊन आम्ही 10 जून ते 14 जूनपर्यंत 4 दिवस आमरण उपोषण केलं. या उपोषण काळात माननीय नगरपालिका प्रशासनाचे आयुक्त दुर्वा साहेब, शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील, त्याचबरोबर नगर परिषदेतील प्रत्येक विभागाचे प्रमुख यांनी वेळोवेळी भेट देऊन या आंदोलनाचे विषय समजून घेतले आणि यातले महत्त्वाचे जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये घनकचरा आणि सफाई कामगाराची जी व्हायरल क्लिप झाली होती त्या क्लिपच्या अनुषंगाने स्वच्छता निरीक्षकांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झालेला आहे. STP प्लॅन्ट लवकरच चालू करण्याचा माननीय मुख्याधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. शहरात जे फुटपाथ आहे त्या फुटपाथावरील अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्त ज्या दिवशी त्यांना मिळेल त्या दिवशी ते काढण्याचा फायनल निर्णय त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे, तोही झालेला आहे. घनकचऱ्याच्या बिलासंदर्भात जो करार आहे नगर परिषद आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापक YV शिंदे या कराराचा अभ्यास करून जो निर्णय 10 ते 15 दिवसात त्याच्यावर अभ्यास होईल आणि 15 दिवसानंतर YV शिंदेच्या बिलांच्या अनुषंगाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. आणि जो गेले आम्ही 2 ते 2.5 वर्षापासून विषय सांगतो, भंगार साहित्य चोरीला गेलेलं आहे, त्याच्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माननीय स्वच्छता निरीक्षक चुकीची माहिती देत होते. ते काल आम्ही त्यांच्या निदर्शनास माननीय आयुक्त आणि इतर पदाधिकारी आणि शहरातील जबाबदार लोकांसमोर निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की ह्या 15 दिवसामध्ये आमच्याकडे असणारे पुरावे सादर केले जातील. त्या अनुषंगाने त्या जे कोण जबाबदार लोक आहेत, कर्मचारी, अधिकारी आणि काही गावातले पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.